जय भीम। दिनांक 22 जूनला आपल्या शिरपूर शहरामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती हमाल मापाडी भवन येथे भव्य व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमासंदर्भात उपस्थितीचं आवाहन करण्यासाठी मी या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समक्ष आज उपस्थित आहे। आपल्या शिरपूर तालुक्याला व शिरपूर शहराला बौद्ध आंबेडकरी अनुयायींच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून प्रबोधनाची एक अखंडित अशी परंपरा आहे। सातत्यानं प्रबोधनाचे कार्यक्रम आपण या शिरपूर शहरामध्ये आणि शिरपूर तालुक्यामध्ये घेत असतो आणि ते सर्व कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसारित होत असतात। त्या कार्यक्रमाच्या व्हिडिओ क्लिप्स देखील संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसारित होत असतात। आपण जयंतीच्या माध्यमातून असो, महामानवांच्या पुण्यतिथींच्या माध्यमातून असो, अनेक प्रबोधनपर कार्यक्रम या ठिकाणी घेतलेले आहेत। त्या माध्यमातून आपण जनतेला क्रांती प्रवण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच दृष्टीने 25 वर्षापासून शिरपूर शहर व तालुक्यामध्ये ज्यांनी मार्क्स फुले आंबेडकर वादाच्या वैचारिक अधिष्ठान घेऊन जनलढे, जनचळवळ, एक जनवर्दी भूमिका घेऊन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न घेऊन ज्यांनी रस्त्यावर उतरून प्रासंगिक शासनाच्या किंवा शासन दरबारी ज्यांनी भूमिका मांडली आणि एक चळवळीची फार मोठी व्यापक भूमिका देणारे सन्माननीय प्राध्यापक कॉम्रेड शैलेंद्र सोनवणे यांच्या माध्यमातून व सामाजिक हक्क समिती याच्या माध्यमातून 22 तारखेला एक प्रबोधनाचा कार्यक्रम होत आहे। 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला। धम्म स्वीकारण्याआधी त्यांच्या डोक्यामध्ये जो विचार होता की भारत हा शोषणमुक्त समाज झाला पाहिजे, जातीमुक्त व्यवस्था या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे आणि त्याच दृष्टीने आपण सातत्याने प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करत असतो। प्राध्यापक कॉम्रेड शैलेंद्र सोनवणे यांच्या माध्यमातून शिरपूर शहरामध्ये व तालुक्यामध्ये गेल्या 25 वर्षापासून जे काही कार्यक्रमाची आखणी करण्यात आली, जे काही जनलढे देण्यात आले, त्या सर्वांचं एक पार्श्वभूमी सरांच्या वैचारिक सामाजिक चळवळीला लाभलेली आहे आणि सरांच्या वतीनं हा कार्यक्रम होणं हे अत्यंत सकारात्मक आहे। म्हणूनच मी आपल्या सर्वांना समस्त बौद्ध आंबेडकरी जनतेच्या वतीने आवाहन करतो की आपण सर्वांनी सहपरिवार दिनांक 22 जून 2025ला सायंकाळी ठीक 6 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती हमाल मापाडी भवन या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। सर्वांना जय भीम।